अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आपल्याला 6 मे या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि या निमित्त आपल्याला 21 दिवसांच्या स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रभावी सेवा या करायच्या आहे. तुम्हाला या सेवांपैकी कोणत्याही एक सेवा तुम्ही करू शकतात. जसं आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण 11 दिवसांच्या, 21 दिवसांच्या, 7 दिवसांच्या, अगदी 5 दिवसांच्या देखील सेवा केल्या. त्याचप्रमाणे ज्यांना प्रकट दिनाच्या दिवशी सेवा करायला जमलं नाही त्यांनी आवर्जून या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त 21 दिवसांच्या या प्रभावी सेवेपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही करू शकतात. तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही शक्य होईल तेवढ्या सेवा ह्या करू शकतात. आता काहींना या सेवेचं अनुभव आले देखील असतील. बघा, ज्यांनी स्वामी समर्थ प्रकट दिन या निमित्ताने सेवा केल्या त्यातील काही ताईंना, दादांना या सेवेचे अनुभव आले देखील असतील. काहींना प्रचिती आली देखील नसेल. तर बघा, जर का तुम्ही असा विचार करत असाल की सेवा करून आम्हाला काहीच भेटलं नाही, आम्हाला कुठलंच फळ भेटलं नाही, आमची कुठलीच इच्छा पूर्ण झाली नाही, तर बघा, या मागे देखील काही कारणं असतात. या मागे देखील काहीतरी स्वामींनी आखलेला आराखडा असतो आणि त्यामुळेच आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला लगेच मिळत नाही. बघा, तुम्ही सेवा केली, तुम्हाला याचं फळ मिळेल, हे उशिरा का होईना तुम्हाला याचं फळ हे मिळणार आहे. दुःख कोणाला नाहीये. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसेच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो, पण एवढंच, उशिरा मिळालेलं फळ हे नेहमीच अधिक पटीने जास्त गोड असतं. तसंच आपल्या बाबतीतही आहे. बघा, आपल्याला एखादं फळ हे उशिरा मिळणार असेल तर बघा, त्याचं फळ हे नक्कीच गोड असणार आहे. म्हणजे तुम्ही जे स्वामींकडे मागितलेलं आहे त्याच्यापेक्षाही जास्त पटीने स्वामी तुम्हाला देतील. फक्त त्याची योग्य वेळ ही आली पाहिजे. तर बघा, तुम्ही हताश न होता स्वामी सेवा तुम्ही ही करत राहा. स्वामी सेवा तुम्ही मध्येच अर्धवट सोडू नका. बघा, आपल्याला पाहिजे असलेलं इच्छित फळ जरी मिळालं नाही तरी बघा, या सेवेमुळे आपल्याला एक समाधान मिळत असतं आणि हेच समाधान आपल्याला आपल्या जीवनात आनंद देत असतो. तर बघा, आपल्याला कोणत्या सेवा ह्या करायच्या आहे. तसं आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या सेवा करता येतील, कशा करायच्या याविषयीची सर्व माहिती बघितलेली आहेच. तरी देखील आपण या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा थोडक्यात आणि पटकेन याविषयीची माहिती बघणार आहोत. तर बघा, 16 एप्रिलपासून तुम्हाला 21 दिवसांच्या ह्या सेवा सुरू करायच्या आहे आणि ह्या सेवा तुम्हाला 6 मे रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे या दिवशी तुम्हाला ह्या समाप्त करायच्या आहे. जेव्हा दत्त जयंती असते आणि स्वामी पुण्यतिथी असते, अशा वेळेस आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये बघा, गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. तुम्हाला जर का इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी तुमची नाव नोंदणी करू शकतात आणि त्या पारायणामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही घरी देखील गुरुचरित्र पारायण करू शकतात. हे पारायण कसं करायचं याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. आणि जर का तुम्हाला नव्याने माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा, त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू. बघा, जर तुम्ही घरी हे गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर बघा, तुम्हाला जेवढं फळ मिळणार आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त फळ जर का तुम्ही हे पारायण स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात, मठात केलं तर तिथे मिळतं. त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही हे पारायण आवर्जून स्वामींच्या मठात, केंद्रात करायचं आहे. यानंतर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण 21 दिवसांसाठी करू शकतात. आता स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ बघा, हा दिव्य भव्य असा ग्रंथ आहे. हा आपल्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे. त्यामुळे तुम्ही या ग्रंथाचे पारायण तुम्ही 21 दिवसासाठी करू शकतात. या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. तुम्हाला एका दिवसात, एका बैठकीत तुम्हाला या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय संपूर्ण वाचायचे असतात.
म्हणजेच तुमचं एक पाठ एक पारायण हे एका दिवसात पूर्ण होतं. असं तुम्हाला 21 दिवसात 21 पाठ 21 पारायण करायचे असतात. त्याचप्रमाणे तुम्ही दररोज क्रमशः या ग्रंथातील 7 अध्याय वाचू शकतात. दररोज क्रमशः 3 अध्याय देखील तुम्ही वाचू शकतात. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही याचं पारायण हे करू शकतात. दुसरं म्हणजे तुम्ही ह्या सेवा या दिवसात दिवसभरात केव्हाही करू शकतात. फक्त तुम्हाला दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला कुठल्याही सेवा ह्या करायच्या नसतात. कुठल्याही देवाची पूजा, कुठल्याही देवाची सेवा तुम्हाला ह्या टायमामध्ये करायची नाहीये. 12 ते 12:30 हा टायमिंग सोडून तुम्ही दिवसभरात केव्हाही या सेवा करू शकतात. यानंतर सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्राचं पाणी किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान. तुम्ही 21 दिवसामध्ये दररोज 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकतात. तुम्ही स्वामी समर्थांपुढे बसून, स्वामींच्या मूर्तीसमोर बसून, देवघरासमोर बसून तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. एका ग्लासामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, त्यावर तुमचा उजवा हात ठेवायचा. तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये हे पाणी मिक्स करू शकतात. आता ह्या सेवा करताना तुम्हाला सर्वात अगोदर स्वामी समर्थ महाराज यांच्या समोर किंवा देवघरासमोर तुम्हाला बसून ह्या सेवा करायच्या आहेत. तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे, नमस्कार करायचा आहे. आपल्या देवघरातील देवांना, आपल्या कुलदेवतेला, कुलदेवाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या सेवा करायला बसायचं आहे. याचप्रमाणे तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही 11 माळी करू शकतात. 21 दिवस दररोज तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण 1 वेळा तारक मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अशा 3 सेवा तुम्ही दररोज करू शकतात. किंवा नुसती श्री स्वामी समर्थ या मंत्राची माळ जप तुम्ही 11 वेळा करू शकतात. नुसता तारक मंत्राची सेवा तुम्ही करू शकतात. म्हणजे तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य असतील, तितक्या सेवा करणं शक्य असतील, तितक्या सेवा तुम्ही तुमच्या यथाशक्तीने हे करू शकतात. पुढची सेवा म्हणजे तुम्ही 21 दिवसात दररोज सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने स्वामी समर्थांची आरती करू शकतात. तुम्हाला कुठल्याही सेवा करायला शक्य नसेल तर तुम्ही दररोज स्वामी समर्थांची 21 दिवस आरती करायची आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. बघा, छोट्या छोट्या सेवा आहेत. तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य असतील त्या सेवा तुम्ही करू शकतात. निस्वार्थपणे तुम्ही ह्या सेवा करू शकतात. तुम्ही स्वामींकडे काही इच्छा न ठेवता देखील ह्या सेवा करू शकतात. आणि जर का तुम्हाला या सेवा इच्छापूर्तीसाठी करायच्या असतील तर तुम्ही आवर्जून संकल्प सोडून या सेवा करायच्या आहे. संकल्प कसा करायचा अगदी सोपा आहे. अगदी सोप्या पद्धतीने संकल्प कसा सोडायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून संकल्प सोडू शकतात. तर बघा, आता ज्यांना या सेवा करायच्या आहेत, ज्यांना 16 एप्रिलनंतर मासिक धर्म येणार असेल तर अशा महिलांनी या सेवा अगोदरच चालू केल्या तरी चालणार आहे. ज्यांची इच्छा असेल स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या सेवेची समाप्ती व्हावी अशा महिलांनी आजपासून या सेवा चालू केल्या तरी चालणार आहे. ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून देखील तुम्ही ह्या सेवा चालू करू शकतात. याचप्रमाणे तुम्ही दररोज स्वामी स्तवन पठण करू शकतात. आपल्या नित्य सेवेमध्ये दिलेलं स्वामी अवतरणिका तुम्ही 1 वेळेस पठण करू शकतात किंवा गुरुचरित्र अवतरणिका तुम्ही 1 वेळेस पठण करू शकतात. बघा, या पद्धतीने तुम्ही तुमच्या इच्छेने सेवा या करू शकतात. यानंतर बघा, या सेवा करत असताना आपल्याला नॉनव्हेज मांसाहार करायचा नाहीये. अगदी तुमच्या घरात जर का ऐकत नसेल, त्यांना करून द्यावा लागत असेल तर तुम्ही त्यांना घरात नॉनव्हेज करून देऊ शकतात. फक्त गुरुवारी तुम्हाला नॉनव्हेज करायचं नाहीये आणि तुम्ही स्वतः सेवा करत असाल त्यांनी नॉनव्हेज ग्रहण करायचं नाहीये. बघा, आपण जर का आपल्या स्वामींसाठी काही सेवा करत असाल तर आपल्याला ह्या नियमांचं पालन हे करायचं आहेच. त्याचप्रमाणे तुम्हाला परान्न घ्यायचं नाहीये. आपण परान्न का घेऊ नये तर बघा, जर का आपण बाहेरचं अन्न घेतलं तर बाहेरचं अन्न हे कसं असतं, विटाळाचं असतं, सुतकाचं असतं किंवा त्याच्यात शुद्धीकरण नसतं. त्यामुळे आपल्याला याचे दोष लागतात. आपण जी सेवा करतो याचं फळ आपल्याला मिळत नाही. यासाठी आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे.
तुम्हाला जर का एखाद्या ठिकाणी घ्यावं लागलं, जेवण करावं लागलं किंवा लग्नाला जावं लागलं किंवा तुमच्या एकदम जवळच्या रिलेटिव्हकडे तुम्ही गेला, तिथे नाही म्हणू शकत नाही, अशा वेळेस तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्ही हे अन्न ग्रहण करायचं आहे. ज्यांना बाहेर डब्बा आहे, कॅन्टीन आहे, मेस आहे, अशांनी देखील 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे अन्न ग्रहण करायचं आहे. बघा, स्वामी समर्थ महाराज आपण केलेली तुटकी फुटकी सेवा देखील ही गोड मानून घेत असतात. तेव्हा इतका विचार करून आपण सेवा करायची नाही. जर का आपण इतका विचार केला, हे नियम ते नियम बघितले, तर आपल्याकडनं कुठलीच सेवा होणार नाही. बघा, एखाद्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला ही ॲडजस्ट करावी लागते. त्यामुळे तुम्ही कशीही तुटकी मुटकी सेवा करा, फक्त ती पूर्ण मनापासून करा, भक्तिभावाने करा आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करा. बघा, स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील, तुमच्या पाठीशी हे नक्कीच उभे राहतील. याचप्रमाणे जर का तुमची कुठली इच्छा पूर्ण होत नसेल, तुमचे काही कामं मार्गी लागत नसेल, काही कामात अडथळा येत असेल, तर तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी देखील या सेवा करू शकतात. कारण या दिवसामध्ये स्वामी तत्व, गुरु तत्व हे जास्त मोठ्या प्रमाणात या पृथ्वीवर पसरलेलं असतं आणि ह्या काळात जर का आपण काही सेवा केल्या तर याचं फळ हे आपल्याला 10 पटीने जास्त मिळत असतं. त्यामुळे ह्या काळामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढी सेवा आवर्जून करायची आहे. त्याचप्रमाणे या सर्व सेवांपेक्षा सर्वात मोठी सेवा आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजे आपल्याला स्वामी सेवेकरी घडवायचा आहे. बघा, तुम्ही एक जरी स्वामी सेवेकरी घडवला तरी देखील तुम्हाला या सर्व सेवा केल्याचं पुण्यफळ हे स्वामी महाराज नक्कीच देतील. ज्यांचे प्रश्न सुटत नाही, ज्यांचे अडलेले नडलेले कामं मार्गी लागत नसेल, जो खूप संकटात असेल, अशांना तुम्ही स्वामी मार्ग दाखवा, अशांना तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात न्या. तिथे प्रश्न उत्तरं केले जातात, त्याद्वारे त्यांचे प्रश्न हे सोडवले जातील आणि याचं फळ त्यांना देखील मिळेल आणि तुम्हाला देखील मिळेल. बघा, या सर्व सेवा करण्यापेक्षा स्वामी सेवेकरी घडवणं हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एक जरी स्वामी सेवेकरी घडवला ना, तुम्हाला या सर्व सेवा केल्याचं पुण्यफळ हे मिळतं. तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि तुमच्या काही इन्क्वायरीज असतील, काही तुम्हाला माहिती विचारायची असेल आणि कुठल्या टॉपिकवर जर का तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.